या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. नवी मुंबईच्या NRI पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिचकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष तपास पथक SIT स्थापन केले आहे. अधिक चौकशी केली असता यामध्ये 2 पोलीस हवालदारांसह 10 जणांना अटक केली आहे. तर थायलंडसह परदेशातून या ड्रग्ज प्रकरणातील माल मागवत असून मुंबईसह नवी मुंबईमध्ये आणला जात होता. त्यानंतर सर्व ठिकाणी पाठवला जात होता. तसेच या कारवाईमध्ये 2,76,500 रुपये किमतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर 73,93,000 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपासात खारघर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सचिन भालेराव याचा सतत गुरुनाथ चिचकर यांच्याशी संपर्क असल्याचे समोर आले. तपासाचा अंदाज लागताच भालेराव आपल्या मूळ गावी पळून गेला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला गावातून पकडले आहे. यामध्ये पोलीस हवालदार सचिन भालेराव सोबत पोलीस हवालदार संजय पुलकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. तर कस्टम अधीक्षक प्रशांत गौर यांना देखील अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आपण 14 तारखेला नेरूळ सेक्टर 15 मध्ये आपल्याला एका ठिकाणी गांजाची किंवा अंमली पदार्थाची विक्री होतीये अशी माहिती जेव्हा ANC युनिटला मिळाली तेव्हा आमचे PI संदीप निगळेंची टीम त्या ठिकाणी गेली. जेव्हा त्याच्या टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल 3 आरोपी त्यांना दिसले. त्यातले 2 आरोपी त्यांनी इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला. त्या 2 आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरूळ पोलीस स्टेशनला 201/2025 या CR खाली गुन्हा दाखल झाला. ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले, त्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं NDPSचा माल भारतामध्ये मागवला जातो. तो एअरपोर्टला येतो. एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे. त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली. क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली. माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या अंगडियांना यूज केल्या गेलं, कॅश देऊन त्याचं USDT मध्ये कन्व्हर्शन, अशा 2 अंगडियाला अरेस्ट केल्या गेली. जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते, खारघर पोलीस स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक्स सेलचा एक अंमलदार, जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या KK सोबत कनेक्ट होते, अशा 2 अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली. असे टोटल 10 आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून 73 लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. तर या 10 जणांचा एकूण टोळी काय होता आणि जो मेन मुख्य सूत्रधार आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं, इतर ठिकाणावरनं. तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत. त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे, कस्टम ऑफिसर, क्लिअरन्स एजंट, पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे जे सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये, इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेले आहे, त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. नाही, पोलीस नाईक हे जे आम्ही 2 पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते KK सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे. केवळ KK सोबत ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे. KKचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते 2 जण कनेक्टेड आहेत. सर, KKच्या बँक खात्यामध्ये अनेकांना खाती वापरलेली आहेत, त्यांनी पण समोर आलेलं आहे. किती पैसे मिळाले, काय समोर सध्या काय आमचं मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स आहेत, मल्टिपल ट्रान्झॅक्शनची माहिती मिळालेली आहे. पण ते ट्रान्झॅक्शन कुठल्या अकाउंटमधून गेले, ते अकाउंट कोणाच्या नावाने आहे, त्याचे होल्डर्स कोण आहे, ऑपरेटर्स कोण आहे, याचा तपास चालू आहे आमचा. SIT स्थापन केलेली आहे. पण प्रत्येक आम्ही इतर आरोपी आम्हाला महत्वाचे काही अटक करायची आहेत, इंट्रोगेशन त्याच्यामध्ये सर्व सायमल्टेनियसली सुरू आहे आमचं. त्यात महत्वाचा एक विषय तुम्हाला सांगायचा आहे आणखी की KK तो बनावट आधार कार्ड बनवायचा. म्हणजे त्याचं नाव आहे कमल चंदवानी. त्याने माल मागवला नवीन झा फॉर एक्झाम्पल. मग नवीन झहाच्या नावाने एक आधार कार्ड बनवलं, त्याच्यामध्ये फोटो KKचाच आहे. मग जेव्हा पार्सल आलं त्याची डिलिव्हरी करायला आधार कार्ड दाखवायला लागेल, तर तसं बनावट केलेलं, फॉर्जरी केलेलं तो आधार कार्ड दाखवायचा. म्हणून त्यात फॉर्जरीचे सुद्धा सेक्शन्स आपण गुन्ह्यामध्ये ऍड केलेले आहे. यापूर्वी पण त्याच्यावर दाखल आहे. प्रश्न मुद्दा मग सुटला होता. आरोपी नंबर 8 आणि 9 हे 2 जण अंगडिया व्यवसाय करणारे लोक आहेत. KK म्हणजे जो KK
बंगेरांनी ऑर्डर केल्यानंतर जो केके क्लिअरन्सचं काम करायचा, त्या लोकांचे जे काही कॅशमध्ये व्यवहार होते ते ह्या अंगडियाला आणून द्यायचे आणि अंगडिया त्या व्यवहारांना USDT याच्यामध्ये वॉलेटमध्ये करन्सीमध्ये त्याला कन्वर्ट करायचे आणि तिथनं ते पेमेंट वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करायचे. तर यांनी बेसिकली NDPSचा मुद्देमाल हा भारतामध्ये मागवण्याकरता, डिस्ट्रीब्यूट करण्याकरता जे काही फॅसिलिटेशन अवेलेबल करून दिलेलं आहे ते म्हणजे याने क्रिएट केलेलं USDTचं अकाउंट आणि कॅशला केलेलं त्याच्यामध्ये कन्व्हर्शन. USDT अकाउंट त्याला आपण असं म्हणतो. कॅशचं त्याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं. जसं क्रिप्टो करन्सी बिटकॉईनचं यूज केलं जातं तसं या पद्धतीने इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी हे अशा वॉलेटचा वापर करतात. मी तुम्हाला पहिलेच बोललो की ज्या वेळेस आम्हाला पुराव्याविषयी आम्ही ताब्यात घेऊ कोणाला पण त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला नक्की सांगू. आपण जे नाव घेताय असे आमच्याकडे मल्टिपल नाव आहेत 10-15 लोकांची जे सस्पेक्ट यादीमध्ये आहे, पण पकडल्यानंतर इंट्रोगेशन नंतर जेव्हा लिंक ऍक्च्युअली कनेक्ट होईल तेव्हाच माहिती देता येईल. नाही, आमच्या इंट्रोगेशन मध्ये आलेलं आहे, आमच्या तपासामध्ये आलेलं आहे, बंगेरामध्ये आले, नावं सगळ्याच लोकांची आलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही याच्यापूर्वी पण माहिती पब्लिश केलेलीच आहे वृत्तपत्रामध्ये. 1000 कोटीचं ड्रग्स, एवढं मोठं ड्रग्स नवी मुंबईत येते हे थोडं जास्त वाटत नाही? 1000 कोटीचं नाही समजलं. 1000 कोटीचं ट्रान्झॅक्शन आहे ड्रग्स मध्ये. नाही, परत सांगतो, परत सांगतो. प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, अजून इन्व्हेस्टिगेशन नाही झालेलं. ती माहिती, तो ड्रग एअरपोर्टला आलाय. एअरपोर्टला आल्यानंतर कस्टमचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे महाराष्ट्र अख्खा आहे, छत्तीसगड आहे, कर्नाटकाचा काही भाग आहे, आंध्राचा काही भाग आहे आणि गोवा आहे. हे एवढा तो एरिया रिजन हँडल करतो. त्याच्यामुळे तो माल नवी मुंबईत असं म्हणणं उचित होणार नाही. किती आतापर्यंत पार्सल कुठे कुठे ही माहिती आपल्या तपासात आपल्याला मिळालेली आहे. ही कोणालाही माहिती नव्हती, आपण निष्पन्न केलेली माहिती आहे. अशी पण माहिती समोर येते की ज्या पोलिसांना आपण अरेस्ट केली आहे त्यांना मदत करणारे वरिष्ठ लेवलचे अधिकारी आहेत, 3 अधिकारी आहेत, त्यांचा सुद्धा तपास सुरू आहे. ह्या तपासामध्ये तरी अद्याप तसं काय दिसलं नाहीये, परंतु अजून तपास सुरू आहे. 10 दिवस झालेले आहेत. तपास ऑनलाईन इन्व्हेस्टिगेशन आहे. काय 1 तारीख त्यांची दिसतंय. म्हणजे आतापर्यंत सांगतो, पुढे आणखी जे निष्पन्न होईल ते होईल. त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये जे कळलंय, हा थायलंडमधनं माल ऑर्डर करतो, हा माल मागवतो. थायलंडचा जो कोणी पेडलर आहे तो त्याला माल सप्लाय करतो आणि तो कस्टमला आल्यानंतर त्याचं क्लिअरन्सचं काम केके करतो. ज्याच्याशी संबंधित आमचे अंमलदार होते, जे मी वारंवार सांगतो, गुरुनाथ चिचकर नसून केके सोबत संबंधित ते अंमलदार होते, म्हणून त्यांना त्यात अटक केली. आणि क्लिअरन्समध्ये जे कस्टमचे अधिकारी इन्व्हॉल्व्ह होते, त्या प्रशांत गौर नावाच्या अधीक्षक सुपरिटेंडेंट रँकचा ऑफिसर आहे, त्याला सुद्धा आम्ही अरेस्ट केलेली आहे. जो ANC ला अंमलदार आहे त्याला आत्ताच काही दिवस झालेले आहे, तो ANC ला बदली होऊन आला आणि खारघरचा पण आत्ताच बदलून खारघरला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो खूप वर्षापासूनच त्या ठिकाणी काम करतो. तो असं नाही की आम्हाला माहिती होतं ना, आपण दुर्लक्ष असं नाही. रोल जो आहे, तुम्ही परत तुम्हाला सांगतो, तपासातून चार्जशीट पर्यंत येईल. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स मध्ये आता यासाठी बोलू शकत नाही, कारण त्याचा आमचा तपास चालू आहे. असं नाही, त्याच्याबद्दल आम्ही बोलू पण शकत नाही. म्हणजे सिरीज वाईज देतो, रेकॉर्ड जो काही असेल ना तुम्हाला काढून देतो तो. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.